जालना जिल्ह्यात गेल्या 1 आणि 2 सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी आज 4 सप्टेंबर रोजी थेट बांधावर जाऊनच पाहणी केली आहे। यावेळी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे जरांगे पाटील यांनी पाण्यामध्ये जाऊन शेती पिकाची पाहणी केली। घनसावंगी तालुक्यात 1 व 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन, मूग, बाजरी आदी पिकांचं अतोनात नुकसान झाले। तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे आणि जमीन खरडून गेल्यामुळे पिकाचे आणि जमिनीचे देखील खूप नुकसान झाले। तर गोदाकाठच्या आणि उपनद्याच्या किनाऱ्यावरील गावातही शेतकऱ्यांच्या गाय, बैल, म्हैस व शेळी सारखे पाळीव प्राणी वाहून जाऊन शेती साहित्यही वाहून गेले। याची मनोज जरांगे पाटील यांनी आज घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव व परिसरामध्ये जाऊन 4 सप्टेंबर रोजी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही फोन लावला होता व मी सध्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करतोय, यावेळी आपण या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे। यावेळी जरांगे पाटील यांनी पाहणी केली असता खरोखरच खूपच भयानक परिस्थिती असल्याचं दिसून आले। यावेळी शेतकऱ्यांचे पिके तब्बल 4 दिवसापासून पाण्याखालीच असल्याचे आढळून आले। यावेळी शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं फार मोठं नुकसान झालं असून शेतीमध्येही सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। पाण्याने तुटून आली, काय खायचं मग आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी, कसं जगायचं आता? तुम्हाला असली थोडी लाज तात्काळ शेतकऱ्याच्या मदत केल्या, याच्यात काहीच नाही राहिलं, पूर्व वाटोळं झालं आहे शेतकऱ्याचं। हे बघा, पूर्व मी फोडून दाखवल्या त्या मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जनतेचे कायवारी आहेत ते बघा, याच्यात आळ्या झाल्यात। अशीच परिस्थिती पूर्ण मराठवाड्यात। तुमचं राजकारण जळून द्या तिकडं, ते फडणवीस जातीवादाचा भोंगा लावला शेतकऱ्याच्या मागं, मराठ्यांच्या मागं। हे बघा मा शेतकऱ्याचं कसं वाटलं झालं, काय आहे, काय खायचं त्याने आता? कुठे आहे तुमचे कृषी मंत्री, तुमचे पालकमंत्री? बघतोय जिथं जिथं शेतकऱ्यात नुकसान, आता कोण आहे काय माहीत नाही। की इथं छोटासा वडा आहे, वड्याचं पूर्ण पाणी ह्या सगळ्या क्षेत्रात घुसलं 4ही बाजूने, आणि हे नुकसान या शेतकऱ्यांनी झालं, पूर्ण वाटलं झालं। याचा कोण आहे माहीत नाही, कारण शेतीत शेतकऱ्यात जात घेत नसते, शेवटी त्याचं कष्ट असतं, त्याचं राबणं असतं, त्याचं आयुष्य याच्यावरती, त्याच्या लेकरांचं आहे, त्याच्या कुटुंबाचं आहे, त्याचं सगळ्या परिवाराचं सुद्धा जीवन या शेतीवरती आज ही पूर्ण गेली। शेतकऱ्यांवरती सरकारनं लक्ष देणं गरजेचं, अत्यंत तातडीनं दे त्यांना निधी। तुम्ही तुमचे ई पीक पाहणी होणार, तुमचे कुटाने भानगडी होणार, तुमचे कवच जागे होणार, तलाठी अमुक तमुक, तुम्ही लोकांच्या म्हणण्यावर सुद्धा ताबडतोब झालेलं नुकसान त्याचे आकडे घेणे आणि सरकारनं तातडीनं देणे, नसता द्यायचे पुढच्या दिवाळीला 2025ला, म्हणजे आमचा शेतकरी पूर्ण मेल्यावर नका देऊ। तुम्हाला आता गरज आहे, त्याच्या खिशातलं सगळं इथे गेलंय। आता शेतीचं प्रचंड नुकसान आहे जालना जिल्ह्यामध्ये, अजूनही पालकमंत्री कुठे दिसत नाही, कुठे शेतीला भेट दिलेली दिसत नाही। पालकमंत्री कुठे जालन्यात? देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये पालकमंत्री नाही आहेत। जालन्याला पालकमंत्री ना, आम्ही तर नाही बघितलं, एकदा बघितला होता, त्याच्यानंतर अनेक आंदोलनात असतो। जातीवाद करायला ठेवलेला आहे फक्त, जातीवाद खूप जातीवादी, त्याला शेतकऱ्यांची गरज नाही, कोण मरताय घ्यायची गरज नाही, नुसत्या मारामाऱ्या लावायला आहे। गिरीश महाजनचा हस्तक म्हणून काम करायचं, फक्त एवढंच काम जमतं। शेतकऱ्याचे गोरगरिबाचे प्रश्न सोडायची गरज नाही, आणि येत बी नाही, आणि ते कोणाला माहीत बी नाही हाय का म्हणून, की कोणाला नाव विचारलं तर माहीत सुद्धा नसेल ते कोणी म्हणून। ते फक्त ते जातीवाद करायला आहे, ते जातीवाद मिटवायला नाही, जातीवाद करायला आहे। त्याला गोरगरीब मेला आहे, आता काय राहिले या माणसाचं? याचं भविष्यात वाटलं झालं, सगळा पैसा वर्षाचा त्याने शेतीत लावलाय, काय राहिलं त्याजवळ? झाला की कर्जबाजारी, झालं वाटलं आमच्या शेतकऱ्यांचं। इथून पुढे आम्ही नाही होत येत आता शेतकऱ्यांचं वाटलं। शेतीचं प्रचंड नुकसान आहे, ती मुख्यमंत्री